संत देवाचंही ऐकत नाही, देवाला सुद्धा संतांचं ऐकावं लागते. ही संतांची ताकद आहे. आणि काही काही लोकांना वाटते का महाराज लोकांना आमचं ऐकलं पाहिजे, आमचं ऐकलं पाहिजे. आता मला सांगा, याची बायको याचं ऐकत नाही, ते आमच्यावर राग टाकते, महाराज आमचं काऊन नाही ऐकलं. तर तू घरी पाय ना, तो आलं पहिले उजेड पाड ना तिथं. इतके हलके, बरं काही आमच्याच लोकांना हलकं करून घेतलं स्वतःला. महाराज किती मोठं दुर्दैव आहे. गाथा ज्ञानेश्वरी बरीच पाठ असणाऱ्या लोकांना लोक सांगतात का महाराज अशा पद्धतीनं बोल जा. किती मोठं दुर्दैव आहे. हे नका सांगू, हे नका सांगू, हे नका सांगू. काय सांगू म्हणजे आम्ही काय रिमोट कंट्रोल आहे का? तुम्ही पैसे द्यायचे, तुम्ही सांगायचं आम्हाला हे सांगा, हे सांगा, हे सांगा. गाथा ज्ञानेश्वरी नाही आली तर चालते, रामायण महाभारत नाही आलं तर चालते, हे आलं नाही तर चालते. आणि आता तर नवीन पद्धत आहे, आमचे नाव आले पाहिजे. आमच्या कीर्तनकाराचाही विश्वास बसलेला आहे का देवाचं नाव घेतलं तर वैकुंठ भेटेल का नाही माहित नाही. लोकांचं नाव घेतलं तर पुढच्या वर्षी तारीख तर भेटेल. स्वाभिमानानं जगणं हा संताचा खरा दागिना आहे.